स्पंदन महाराष्ट्राचे। बीड जिल्हा आणि दुष्काळ हे जणू समीकरणच बनत चाललंय। 2 वर्ष समाधानकारक गेल्यानंतर यंदा पुन्हा बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं भयान सावट पडलंय। मार्च महिन्यातच टँकरने 600चा आकडा पार केल्यानं पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। त्यामुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल भटकंती करावी लागते। एवढंच नाही तर शाळा सुटली की मुलांना देखील अभ्यास सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। बीड जिल्ह्यातील दुष्काळाची विदारक दाहकता दाखवणारा AM न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। चारही बाजूने ओसाड दिसणाऱ्या या जमिनीवर 8 महिन्यांपूर्वी शेती पिकत होती। याच शेतीमध्ये मोठ्या डौलात फळबागा उभ्या होत्या। मात्र यंदाच्या दुष्काळात इथला शेतकरी अक्षरशः होरपळून निघतोय। दुष्काळामुळे हाताला काम नाही, जिथं माणसांना प्यायला पाणी नाही तिथं मुक्या जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। धारूर तालुक्यातल्या जैतापूर गावाची कहाणी अशीच काहीशी आहे। आमच्या गावामध्ये शेजारला एक तळ आहे। तळ म्हणलं तरी 2-3 किलोमीटर दररोज तिथं जाऊन जनावर हे पाणी पाहतो। चारा नाही, काही नाही जनावराला टाकायला, पण सगळे अडचणी दा आणि पण पाणी काही शासनानं आम्हाला दिलेलं नाही। कसं जगायचं या शेतकऱ्यानं, सगळे अडचणी दा। आता 2 टाइम तर पाजावं लागतं, 3 टाइम पाणी लागतंय गुराला, पण 2 टाइम तर पाजावं लागतंय कंपल्सरी। बीड परळी मार्गाच्या 4 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आज थेंब थेंब पाण्यासाठी वणवण भटकंती करतंय। स्वतःच्या मुलांप्रमाणे जपणाऱ्या आपल्या शेळ्यांना पाणी पाजणारे हे आहेत राजाभाऊ दराडे। जवळपास 3 कोस अंतरावर असलेल्या सुकळी तलावातून राजाभाऊंनी 2 कळशी पाणी आणून या मुक्या जनावरांची तहान भागवली आहे। सध्या परिसरातले तलावही कोरडे पडतात। पाण्याअभावी आता पुढे काय होईल याची कल्पना राजाभाऊंना आहेच, मात्र आपली जित्राब जगवण्यासाठी ते परिस्थितीशी 2 हात करतात। पेक्षा यंदाचा दुष्काळ जास्त मुश्किल आहे। त्यावेळेस तरी पाणी होतं, पण आता पाणी नाही, चारा नाही, शेतात पीक नाही। परिस्थिती गावातल्या कुठल्या शहराला सगळे कोरडे पडलेत, पाणीच नाही। पाण्यामुळे खूप हाल आहेत। काय आता कुठेतरी फिरून डोक्यावर पाणी आणावं लागतंय, जनावराला पाणी द्यावं लागतंय। चारा नाही, चाऱ्यामुळे मुश्किल आहे, जनावराला उपाशी मारायची वेळ आली। जवळपास 1000 लोकसंख्या असलेल्या जैतापूर गावात आज केवळ 100 ते 150 लोक राहतात। या भयानक दुष्काळात हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही, म्हणून गावातले निम्मेच्या वर लोक हे मुंबई पुणे सारख्या शहरात स्थलांतरित झालेत। आता गावात उरलेत फक्त वृद्ध आणि तरुण मंडळी, पण त्यांच्याही हाताला काम नसल्यामुळे ते निराशेच्या गर्तेत आहेत। गावाला टँकरनं पाणी मिळावं म्हणून प्रशासनाला अनेकदा निवेदनं देण्यात आली, मात्र अद्यापही एकही टँकर जैतापूरला पोहोचला नाही। सध्या हे गावकरी सुकळी तलावातून आपल्या पाण्याची तहान भागवतायत। दुष्काळात कडक उन्हामुळे तलावाच्या पाण्याची पातळी खालावल्यानं पाणी दूषित झालंय आणि आता हेच दूषित पाणी पिऊन गावकरी आजारी पडत असल्याचंही चित्र समोर येतंय। की यावर्षी पहिलं पीक तर गेलेच आहेत, दुसरे पीक तर काय त्याच्या पेरण्या झाल्या नाहीत, तर सध्याला पाणी सुद्धा प्यायला नाही आज गावामध्ये। तर सध्याला आमच्या गावात अशी परिस्थिती झाली आहे की आज 10-10, 15-15 एकरवाले सुद्धा जमिनीवाले सुद्धा आज गाव सोडून स्थलांतरित होत आहेत। काही तर ऊसतोडण्यास गेलेले, तर काही अजून आले नाहीत। आणि गावाचं इथं सध्याला पाणी पिण्याचीच व्यवस्था नाही। आता पुन्हा पाणी नाही, काही नाही, लई त्रास व्हायला। विहिराने मग पाण्यातच राहावं लागले, लई लांबून आणावं लागले। पूर असेच हिंडायलेत फिरायले, तर काहीच नाही, सोयीच नाही आमची, कशाचीच सोय नाही। खालून पाणी आणावं लागले लांबून 2-3 किलोमीटर। यंदाचा दुष्काळ गंभीर असल्यानं दस्तर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील बीडमध्ये दुष्काळी बैठक घेतली होती। त्यात त्यांनी अनेक घोषणा केल्या, मात्र पुढे या घोषणेंचं काय झालं कुणालाच माहित नाही। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बीडच्या जिल्हा प्रशासनानं अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे। हंडाभर पाण्यासाठी घरातील लहान मुलांसह महिलांना वणवण भटकंती करावी लागते।
शाळा सुटली की मुलांना खेळ आणि अभ्यासापेक्षा हंडाभर पाणी मिळवण्यासाठी कसरत करावी लागते। यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान देखील होत आहे। थेंब थेंब पाण्यासाठी शेतकरी वणवण भटकतोय। गुरांची होरपळ होते तर माणसांचं स्थलांतर। मायबाप सरकारला आता तरी जाग येईल का आणि या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेंबभर पाणी आणि त्यांच्या गुरांना चारा मिळेल का याची आस बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना लागली आहे। बीडहून विनोद जिरेसह विवेक राजूरकर, ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज। AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे।